कोल कंपनियों की तरफ से किसानों की जमीन का मुआवजा नहीं मिलने के विरोध में कलेक्टर के सामने किसान धरना आंदोलन कर रहे। वहां पर ओबीसी आयोग के अध्यक्ष पूर्व केंद्रीय मंत्री हंसराज अहिर पहुंचकर किसानों की जन सुनवाई लेकर कोल कंपनी और प्रशासन को खड़ी खोटी सुनाई। केंद्र सरकार के जमीन अधिग्रहण निर्देशन का पालन करने की चेतावनी दी। अरविंदो और कर्नाटक दोनों कोल कंपनी के अधिकारी की कलेक्टर कार्यालय में किसानों के साथ बैठक बुलाई, जिसमें पूर्व केंद्रीय मंत्री हंसराज अहिर ने सख्त आदेश देते हुए कहा कि जमीन का मुआवजा कम मिलता है तो कोल कंपनी को किसान जमीन नहीं देंगे। आहिर के साथ किसानों के क्षेत्र के वरोरा भद्रवती विधानसभा के विधायक करण देवतले जन सुनवाई में उपस्थित थे। आमचे एक स्टाफ आला, आम्ही नोंद घेतली, बयाने घेतली, आम्ही टेपिंग केलं। आता सगळ्यांचे बयाने घेऊन आक्षेप लिखी घेऊ, तोंडी घेतले आणि आयोग पुन्हा एक हिअरिंग घेईल। त्या हिअरिंग मध्ये रेल्वे पासून WCL पासून फॉरेस्ट, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, मायनिंग जे जे अधिकारी यामध्ये मोडतात त्या सर्वांना बोलावून आम्ही विचारू की तुम्ही ही जी भूमिका घेतलेली आहे की ज्या देशामध्ये ज्या राज्यामध्ये तुम्ही अधिकारी म्हणून काम करतात, तुमचं कॅडर काय? तुम्ही महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी आहात, तुम्ही महाराष्ट्राचा विचार करा। हे खरं आहे, अरविंदो कंपनी तेलंगणाच्या मालकाची आहे, KPCL कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन आहे, महाराष्ट्राचं नाहीये। रेल्वेने कोळसा जाईल तो महाराष्ट्राच्या बाहेर जाणार आहे। जिल्हा प्रशासन महाराष्ट्राचं आहे ना, मग त्याने राज्याच्या जनतेचा विचार केला पाहिजे की नाही, हा आक्षेप इथं आलेला आहे। जे कॅडर तुम्हाला आहे त्या कॅडरचं कल्याण करावं त्या राज्याचं, ही बाब समोर आलेली आहे। या सगळ्यांना घेऊन मी परत एकदा सुनावणी घेईन आणि जे दोषी असतील त्यांच्यावर आयोग आपलं मत मांडेल। राज्य सरकारला कळवणार, आम्ही गव्हर्नरला कळवू, राष्ट्रपतींना कळवू। या ठिकाणी सरसकट गरीब ओबीसी वर्गाचं वर अन्याय करणारं जिल्हा प्रशासन जर माझ्यासमोर सिद्ध झालं तर मी त्यांच्यावर आक्षेप आणि कारवाई करण्याकरता सांगणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मी अनेक वर्ष गणपती म्हणून काम केलं आहे। आता मी ओबीसी आयोगाचा अध्यक्ष आहे आणि या सगळं जे या ठिकाणी धरणे कार्यक्रम चालू आहे यामध्ये अधिकांश ओबीसी वर्ग, दलित, आदिवासी आहेत। अशा लोकांच्या धरणे कार्यक्रमाची मला बातमी कळाली की या ठिकाणी अरविंदो इन्फ्रास्ट्रक्चर एक मायनिंग कंपनी आहे आणि कर्नाटक पॉवर कंपनी पण एक आहे, ते कोळसा खनन होतं। तिसरं आहे की आता WCLने काही इकडचे इकोना भागातील काही जमिनी अधिग्रहण करून रेल्वे लाईन टाकत आहे। ते 5-6 गावाची नावं आहेत। त्या 5-6 गावाच्या लोकांचा विषय बरान, मोकासा आणि बेलोरा, मानवटाळा अशी काही गावं आहेत। असे 15-20 गावाचा प्रश्न आहे। या ठिकाणचे सरपंच आणि शेतकऱ्यांनी म्हणून जे आज या धरणे चालू केलं आहे, या सर्वांचं म्हणणं एक आहे की आम्हाला आमच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नाही आहे, नोकऱ्या देत नाहीत, जमिनी लवकर घेत नाही आणि आमचे रस्ते खराब करत आहे, पिकाचं नुकसान करत आहे आणि नियमाच्या पलीकडे जाऊन जिल्हा प्रशासनाने मायनिंगची परवानगी दिली की पुनर्वसनाशिवाय आता या ठिकाणी बेलोरा गावाचं पुनर्वसन लिहून आहे, हे झालं नाही लोकांचं म्हणणं आहे। बरान मोकासा गावाचं पुनर्वसन आहे, नंतर मायनिंग आहे, तो पुनर्वसन झालं नाही, मायनिंग चालू। बेलोराचं पुनर्वसन झालं नाही, मायनिंग चालू, परवानगी दिली जिल्हा प्रशासनाने, मायनिंग अधिकाऱ्यांनी। आणि या सगळ्या गोष्टीला घेऊन जे धरणे आहेत यात मी ऐकण्याकरता मला याबद्दल माहिती अशी आहे की लोकांच्या म्हणण्यात ते दम आहे की राज्याचा नियम आहे की पुनर्वसनाशिवाय आपण तिथं एक्टिव्हिटी करू शकत नाही, मायनिंगची ब्लास्टिंग करू शकत नाही। लोकांची घरं आहेत, लोक राहतात त्या ठिकाणी, म्हणून अशा ठिकाणी
सध्या तरी मायनिंग करू नये नियम आहे. पहिले प्रोत्साहन करावं, त्याचं उल्लंघन झालं आहे आणि त्याच्या पलीकडं म्हणजे निंदोमानी झालेलं आहे उल्लंघन. जिल्हा प्रशासन त्याला जिल्ह्यात लोकांचं आणि बनानामध्ये उल्लंघन झालं असं लोकांचं म्हणणं आहे, येऊन दिलं माझं. या सगळी तपासणी मी करणार आहे, यांचं ऐकून घेतलं याचा तर दिखावा नाही. अजून एक मोठा आक्षेप असा आहे की एपीशलमध्ये जमीन अधिग्रहण केलं, जमीन त्यांनी कोणता न काढता फॉरेस्टची जमीन अधिग्रहण केली, लीजवर घेतली. ती लीज देत असताना फॉरेस्टच्या शर्ती अटी ठेवल्या होत्या की त्यामध्ये लोकांचा विस्ताराचा हक्क आहे. ज्या जमिनीत तुम्ही कोळसा काढणार आहात तर या जमिनीचा विस्तार हक्क बाधित होणार नाही आणि त्या प्रकारे तुम्ही मायनिंग करा. आता समोर असं आलेलं आहे की लोकांनी आक्षेप घेतले माझ्यापाशी की सर्व अटी शर्तीचं उल्लंघन करून कर्नाटक इम्टा माईनच्या कॉन्ट्रॅक्टर्सनी मायनिंग केलं. जिल्हा प्रशासनाला तक्रारी झाल्या, फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी स्पॉट इन्स्पेक्शन केलं, अटी शर्तीचं उल्लंघन झालं हे लिहून दिलं आणि फॉरेस्टनी ही खनन बंद करावं असा आदेश दिला. या आदेशाला धमकावून जिल्हा प्रशासनाने त्याला मायनिंग करायची पुन्हा परवानगी देऊन एक गंभीर अपराध केल्याचं लोकांचं म्हणणं या ठिकाणी मी ऐकलेलं आहे. की खरं असेल जिल्हा प्रशासन यामध्ये किती इन्व्हॉल्व आहे, असं चूक का केली, हा एक चिंतनाचा आणि चौकशीचा विषय बनतो आहे. हे गंभीर मामला आहे. गंभीर बाब यासाठी आहे की फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांच्या अटी शर्तीवर त्यांना जमीन दिली 84 हेक्टर, त्या अटीचं उल्लंघन झाल्याचं फॉरेस्टच्या डीएफओत नाही कंजर्वेटर लिहितात आणि त्याला जिल्हा प्रशासन न पाहता परवानगी देतो आहे.